श्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल झालेली आहे। शपथपत्रात करुणा मुंडेंच्या नावाचा उल्लेख नसल्याचा आरोप करण्यात येतोय। करुणा मुंडेंच्या नावावरील संपत्ती आणि मालमत्तांचाही उल्लेख नाही अशी याचिका दाखल झाली। औरंगाबाद खंडपीठाकडून धनंजय मुंडेंना नोटीस बजावण्याचा आदेश जारी करण्यात आला। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातला तपशील घेऊया। सचिन, विक्रांत, धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की आता त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। राजाभाऊ फड यांनी ही याचिका दाखल केलेली आहे आणि याचिकेत म्हटलं आहे की मुंडे यांनी शपथपत्रात 2 अपत्यांचा उल्लेख केलेला आहे, मात्र पत्नी करुणा मुंडे यांचा उल्लेख केलेला नाहीये। करुणा मुंडे यांच्या नावावर असलेली वाहने, फ्लॅट, विमा पॉलिसी, सोन्याचे दागिने तसेच बँकेतील जॉईंट अकाउंट मालमत्ता, न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे यांची माहिती दडवून ठेवल्याचा आरोप या याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे। आणि आपण जर पाहिले तर या निवडणूक याचिकेवर 20 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे। त्यामुळे आपण साहजिक म्हणू शकतो की धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आता पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद सचिन दिलेल्या या तपशिलासाठी।